नमस्कार श्रोते हो, एक व विज्ञानिशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. सर्वात अगोदर आपणा सर्व श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 243च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती, चक्रांचे हे मंग शशी आणि भानू, ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनो गिवसिता न दिसे, बुद्धीची पुळिका विरे, परिमाळू घ्राणी उरे, तोही शक्ती सवे संचरे, मधमे माझी वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे, कानवडोनी मिळे शक्तिमुखी, तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे, प्राणपवनू तातलिये मुसे, मेन निघोनी जाय जैसे, मंग कोंदली राही रसे, ओतलेनी तैसे पिंडांचेनी आकारे, ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचेनी पदरे, पांघुरली असे, जैसी आभाळाची बुंथी, करोनी राहे गर्भस्थी, मंग फिटलिया दीप्ती धरोनिया, तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा, जैसा होय मंग काश्मीरीचे स्वयंभ, का रत्नबीज निघाले कोंब, अवयव कांतीची भांब, तैसी दिसे ना तरी सध्या रंगीचा रंग, काढोनी वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले, कुंकुमाचे भरीव, सिद्धरसांचे ओतीव, मज पाहता साव्यव, शांतीची ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखांचे रूप, की संतोष तरुचे रूप, थावले जैसे. या ओव्यांचे निरूपण करताना, स्पष्टीकरण देताना माऊली महाराज इथे सांगतात, इडा व पिंगळा नाड्या एक होतात, तिन्ही गाठी सुटतात आणि देहातील साहीही चक्रांचे संबंध नाहीसे होतात. अनुमानाने ठरविलेले उजवा व डावा नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्यरूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिला तरी दिसत नाहीत. मग बुद्धीची जाणीव संपते आणि नाकातील गंध घेण्याची शक्ती धरून पाहिली तरी दिसत नाही. मग बुद्धीची जाणीव संपते आणि शक्ती कुंडलिनी बरोबर सुषुप्नेत शिरते. तेव्हा वरच्या बाजूस असलेले चंद्र अमृताचे तळे कलते होऊन त्यातील अमृत कुंडलिनीच्या मुखात पडते. मग तो रस कुंडलिनीतून सर्व अंगात संचार करू लागतो आणि प्राणवायू जिथल्या तिथे मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन मग ती मूस नुसती उतलेल्या रसानेच भरून राहते. तसे देहाच्या आकारात अवतरलेले ते अमृत जणू मूर्तिमंत तेजरूपी वस्त्रच पांघरायला घेतलेले आहे. जसे
ढगांच्या आवरणाने सूर्याचे तेज झाकले गेलेले असते. ते आवरण निघून गेल्यावर त्याचे तेज जसे आवरण धरता येत नाही, तसे वरवर असणारा कातड्यांचा कोरडा पापुर्दा कोंड्यासारखा जडून जातो. मग जणू मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजाला निघालेले अंकुर की काय अशी त्या योगांच्या अवयवांची कांतीची शोभा दिसते. अथवा सायंकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनवलेले असावे, किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केलेले असावे, अथवा केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताने ओतलेले, अथवा जे पाहताना वाटते की ही मूर्तिमंत शांतीच आहे. ते योग्यांचे शरीर आनंदरूपी चित्रांचे रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्ती किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बनवलेले रूपच आहे. तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासी नलामळा कोवळिकेचा, हो काजे शारदेचे निवोले चंद्रबिंब पालुहेले, का तेजची मूर्ती बैसले आसनावरी, तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहांकृती बिहे कृतार्थुगाम, वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा, वयसा तरी एतुलेवरी एरवी बळांचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरपमू, कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्यनवी, नखे जैसी बरवी नवी निघती, दात ही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पांती हिरियांची, मानी कुलियांची या कनिया सावियांची अनुमानिया, तैसय्या सर्वागी उधवती आनिया रोमांचिया, करचरण तळे जैसी का रातोत्पळे, पाखाळवी होती डोळे काय सांगू, लिंडराचेनी कोंदटे मोतिया नावर्ती संपुटे, मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची, तैशी पातियाची कवळिये न समये, दिठी झाकोळोनी निघो पाहे आधलीची परी होय, गगना कवळती आयके देह होय सोनियांचे, परी लाघवै जे वायूंचे, जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही, मग समुद्रा पलीकडील देखे स्वर्गीचा अलूचू ऐके, मनोगत ओळखे मुंगियांचे. तो योगी म्हणजे जणू सोनचाफ्याची मोठी कळीच, अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा बहरलेला मळाच, किंवा शरद ऋतूतील पूर्ण चंद्र, आसनावर बसलेले जणू मूर्तिमंत तेजच. जेव्हा कुंडलिनी चंद्रामृत पिते तेव्हा योग्याचे शरीर असे होते. मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम देखील घाबरतो. मग म्हातारपण संपते, तारुण्यही संपते आणि गेलेली बाल्यावस्था येते. त्याचे वय बालकाप्रमाणे दिसते, पण देहात अपार सामर्थ्य असते. त्याच्या मनातील धैर्याला उपमाच नसते. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला रत्नांची कळी यावी तशी त्याला चांगली नवी नखे येतात.
दातही नवे येतात, पण ते फार लहान असतात. ते जणू दुतर्फा बसवलेली हिऱ्यांची रांगच वाटतात. जसे माणिकांचे अणु एवढाले कण असावेत, त्याप्रमाणे सहजच त्यांच्या अंगावर रोम अंकुरतात. तळहात व तळपाय तांबड्या कमळाप्रमाणे शोभतात व डोळे किती निर्मल होतात काय सांगू. जणू मोती पूर्णपणे वाढल्यावर शिंपलीमध्ये मावत नाही, मग दोन्ही शिंपल्याची पुटे थोडी विलग होतात. त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या पात्यात न मावता बाहेर येण्यास पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते, परंतु ती आकाश व्यापणारी होते. हे अर्जुना ऐक, त्यांचा देह सोन्यासारख्या कांतीचा होतो, परंतु त्यात वायूसारखा हलकेपणा येतो, कारण त्यात पृथ्वी व पाण्याचे अंश नसतात. मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 269 ओव्या 269 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वराय.